निधी वाटप फाईलवर मुख्यमंत्र्यांची ही सही असते. निधी मिळत नसल्याच्या शिवसेना आमदारांच्या तक्रारीवर अर्थमंत्री अजित पवारांचं भाष्य. अंजली दमानी यांना लाचलुचपत विभागाकडून पत्र. कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी घोटाळा केल्याच्या आरोपांबाबत चौकशी. एसीबीकडून काहीही अपेक्षा नसल्याची दमानी यांची प्रतिक्रिया. मनसेसोबतच्या युतीसंदर्भात आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य. महाराष्ट्र हितासाठी कुठलाही पक्ष कोणत्याही नेत्यासोबत एकत्र येण्यास तयार. मनसेकडून टाळी मिळणार का याची प्रतीक्षा. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढण्यासाठी विशेष उपक्रम. कुटुंबाची घरपट्टी आणि नळपट्टी माफ करण्याचा शिर्डीच्या गणोरे आणि कोल्हापुरातील प्रयाग चिखली गावाचा निर्णय. मराठीचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न. जालिंदर सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडूनही 300 कोटी मागितल्याच्या तक्रारी. आमदार धस यांचे गंभीर आरोप. सोलापूरच्या चिंचोळीत गर्भवतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. सासरच्यांनी हत्या केल्याचा महिलेच्या कुटुंबियांचा आरोप. आशा राणी भोसलेच्या मृत्यूनं खळबळ. महाराष्ट्रात आणखी 4 कोरोना बाधितांचा मृत्यू. नव्या साथीत आतापर्यंत 14 जण दगावले. राज्यभरात 86 नवे रुग्ण, सर्वाधिक मुंबईत. भिवंडीत शरीयत-ए-अल शाम नावाचं छुपं मॉडेल. इस्लामिक राज्य घोषित करून 15 तरुणांना मंत्र्यासारखे अधिकार. देशविरोधी कृत्यासाठी मुस्लिम तरुणांना प्रभावित करण्याचा प्रयत्न. ऑपरेशन सिंधूर दरम्यान पाकिस्तानची 20 नाही तर 28 ठिकाणं उद्ध्वस्त. पाकच्याच अंतर्गत अहवालात कबुली. एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी. पेशावरपर्यंत घुसून भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. नरेंदर यांनी सरेंडर केलं. ऑपरेशन सिंधूरवरून राहुल गांधींची मोदींवर खोचक टीका. राहुल गांधी चीन आणि पाकिस्तानचे पेड एजंट आहेत का? भाजपकडून टीकास्त्र. अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मांना हटवण्यासाठी सरकार पावसाळी अधिवेशनात महाभियोग आणणार. न्यायमूर्ती वर्मांच्या घरातल्या आगीदरम्यान मिळाल्या होत्या लाखो रुपयांच्या जळालेल्या नोटा.